नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आज आपण 7वीच्या भूगोलाच्या पुस्तकातील एका खूपच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत, नैसर्गिक प्रदेश. आपल्यासमोर या प्रकरणातील काही पानं आहेत, काही तक्ते आणि खूप आकर्षक चित्र आहेत. ही चित्र खरंच खूप बोलकी आहेत. हो ना, म्हणजे ही चित्र पाहिली की आश्चर्य वाटतं. एका चित्रात बर्फाचं घर इग्लू आहे, तर दुसरीकडे आफ्रिकेतील मातीच्या भिंतींची झोपडी. आणि जेवणाचं ताट तर बघा. तेच तर. एका ताटात आपलं नेहमीचं जेवण आहे, तर दुसरीकडे चक्क तळलेले किडे. हे इतकं वैविध्य का आणि कशामुळे आहे? आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच फरक समजून घेणे आहे. चला याचा सविस्तर आढावा घेऊया. नक्कीच. आणि या विविधतेमागे एक शास्त्रीय आणि भौगोलिक कारण आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाण दुसऱ्यापेक्षा वेगळं आहे, आणि हेच वेगळेपण तिथलं जीवनमान ठरवतं. यालाच आपण नैसर्गिक प्रदेश म्हणतो. तर मग या सगळ्या फरकामागे मुख्य कारण काय आहे? म्हणजे काही ठिकाणी इतकी घनदाट झाडी, तर काही ठिकाणी रखरखीत वाळवंट, असं का होतं? याचं मूळ कारण आहे सूर्यप्रकाश आणि पाण्याची उपलब्धता. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर फक्त ह्या दोन गोष्टी? हो, म्हणजे ह्या दोन मुख्य गोष्टी आहेत. आपण जसजसं विश्ववृत्तापासून ध्रुवांकडे जातो तसतशी सूर्यप्रकाशाची तीव्रता आणि मिळणारं पाणी बदलतं. आणि याच दोन गोष्टींवर तिथलं हवामान, वनस्पती, प्राणी आणि मग मानवी जीवन अवलंबून असतं. अच्छा. जसं की विश्ववृत्तीय प्रदेशात भरपूर सूर्यप्रकाश आणि वर्षभर पाऊस असतो. त्यामुळे तिथे काय आढळतं? घनदाट सदाहरित जंगलं. बरोबर. याउलट ध्रुवीय प्रदेशात सूर्यप्रकाश कमी आणि पाणीसुद्धा म्हणजे बर्फाच्या रूपात असल्यामुळे वनस्पतींना उपलब्ध नसतं. त्यामुळे तिथे वनस्पतींचं जीवन अगदी अल्पकाळ टिकणारं असतं. हे खरंच खूपच रंजक आहे. म्हणजे हवामानानुसार घरं पण बदलतात. जसं की पुस्तकात दिलंय, टुंड्रा प्रदेशात एस्किमो लोक बर्फाच्या इग्लू घरात राहतात. हो, आणि विषुववृत्तीय प्रदेशातले लोक चक्क झाडांवर घरं बांधतात. अगदी बरोबर. कारण टुंड्रा प्रदेशात हवामान अतिशय थंड असतं आणि तिथे बांधकामासाठी बर्फ सहज उपलब्ध असतो. म्हणून इग्लू. त्यांची जीवनशैली पूर्णपणे शिकार आणि मासेमारीवर अवलंबून असते आणि ते वाहतुकीसाठी स्लेज गाडी वापरतात. याउलट विषुववृत्तीय प्रदेशात काय आहे? घनदाट जंगलं आणि दलदल. तिथे जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आणि ओलसरपणापासून बचाव करण्यासाठी पिग्मी, बोरो इंडियन यांसारख्या जमाती झाडांवर घरं बांधतात. अच्छा, म्हणजे जे नैसर्गिक आव्हान आहे त्यावर मात करण्यासाठी ही रचना असते. बरोबर. आणि सुदानसारख्या गवताळ प्रदेशात तिथे मातीच्या भिंती आणि गवताचं छप्पर असलेली क्रॉल नावाची गोलाकार घरं दिसतात. म्हणजे जे साहित्य सहज उपलब्ध आहे त्याचाच वापर केला जातो. अगदी तसंच. निसर्गाशी जुळवून घेण्याची ही एक पद्धतच आहे. घरांप्रमाणेच लोकांच्या कपड्यांमध्ये आणि जेवणातही खूप फरक दिसतो. काही चित्रांमध्ये लोक जाड लोकरीचे कपडे घातलेले दिसतात, तर काही ठिकाणी अगदी कमी कपडे आणि वाळवंटी प्रदेशात संपूर्ण शरीर झाकणारे कपडे. हो, संपूर्ण शरीर झाकणारे कपडे दिसतात. हा फरक सुद्धा हवामानाशीच जोडलेला आहे. थंड हवामानात शरीराला उबदार ठेवण्यासाठी जाड केस किंवा लोकरीचे कपडे, तर उष्ण हवामानात सुती आणि हलके कपडे. अगदी सरळ गणित आहे. आणि जेवणाचं तर विचारायलाच नको. आपल्याकडच्या जेवणाच्या ताटाशेजारी तळलेले किडे आणि मुंग्या असलेलं चित्र आहे. तसंच पिझ्झा, बर्गर, खजूर, कितीतरी प्रकार. हो, कारण अन्नसुद्धा त्या प्रदेशात काय उपलब्ध आहे यावर ठरतं, की नाही? बरोबर. मोसमी प्रदेशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्या आहारात धान्य आणि भाज्या जास्त असतात. वाळवंटी प्रदेशात खजूर, पाम यांसारखी झाडं आढळतात. मग ते त्यांच्या आहारात येतं. आणि किडे. हो, तर काही ठिकाणी प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून अन्नासाठी कीटकांचाही वापर होतो. जे उपलब्ध आहे तेच खाल्लं जातं. आता प्राणी आणि वनस्पतींबद्दल बोलूया. उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्वाचा प्राणी आहे. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, जो अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहू शकतो. हो. तर सुदानच्या गवताळ प्रदेशात सिंह, चित्ता, जिराफ, झेब्रा असे प्राणी दिसतात. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला त्या प्रदेशात टिकून राहण्यासाठी एक खास देणगी दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कसं? गवताळ प्रदेशातल्या प्राण्यांना शिकारीपासून वाचण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी चपळ पाय आणि अंगावर रंगीत पट्टे किंवा ठिपके असतात. अच्छा,
म्हणजे कॅमोफ्लाजसाठी. अगदी बरोबर, स्वतःला लपवण्यासाठी. तैगा प्रदेशात सूचीपर्णी म्हणजे स्प्रूस, फर, पाईन सारखे वृक्ष आढळतात, ज्यांच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. जेणेकरून बर्फ साचून राहणार नाही. बरोबर. आणि तिथे अंगावर दाट केस असलेले प्राणी आढळतात, जसे की बीवर, मिंक, थंडीपासून बचाव करण्यासाठी. पुस्तकात एक प्रश्न आहे की वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय घनदाट जंगलात का आढळत नाहीत? मला हा प्रश्न खूप महत्वाचा वाटला. खूप चांगला प्रश्न येतो. याचं कारण आहे त्यांच्या शिकारीसाठी आवश्यक असलेलं मोकळं मैदान. मोकळं मैदान. हो, विषुववृत्तीय जंगलं खूप खूप घनदाट असल्यामुळे तिथे या प्राण्यांना शिकार करणं कठीण जातं. त्यांना धावण्यासाठी, पाठलाग करण्यासाठी जागाच मिळत नाही. अच्छा. म्हणून गवताळ प्रदेश त्यांच्यासाठी अधिक अनुकूल असतो. तिथे ते सहजपणे शिकार करू शकतात. म्हणजे या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम लोकांच्या त्यांच्या व्यवसायावरही होतो, नाही का? निश्चितच. मोसमी प्रदेशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तैगा प्रदेशात मऊ लाकूड मिळाल्यामुळे लाकूड तोड हा प्रमुख व्यवसाय चालतो. आणि टुंड्रा प्रदेशात? तिथे तर शेती शक्यच नाही. त्यामुळे फक्त शिकार आणि मासेमारीच करावी लागते. आणि गवताळ प्रदेशात? गवताळ प्रदेशात पशुपालन आणि आता तर मोठ्या प्रमाणावर गव्हाची शेती केली जाते. म्हणूनच प्रेरी प्रदेशाला जगाचे गव्हाचे कोठार असं म्हणतात. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपलं राहणीमान, खाणं-पिणं, कपडे, घरं आणि व्यवसाय हे सगळं आपण ज्या नैसर्गिक प्रदेशात राहतो त्यावर अवलंबून असतं. हो, आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पुस्तकात एक संकल्पना दिली आहे, वसुधैव कुटुंबकम. म्हणजेच संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे. याचा अर्थ नैसर्गिक साधनसंपत्ती वापरताना आपण फक्त स्वतःचा नाही, तर पृथ्वीवरील इतर सर्व सजीवांचाही विचार करायला हवा. आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत. अगदी खरं आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. याच माहितीत असंही म्हटलं आहे की साधनसंपत्तीचा वापर त्या प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. हो, हे महत्वाचं आहे. मग असा प्रश्न पडतो की आज तंत्रज्ञानामुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणतीही वस्तू किंवा अन्नपदार्थ मागवू शकतो. बरोबर. यामुळे आपण आपल्या स्थानिक पर्यावरणावर कमी अवलंबून राहत आहोत. तर या बदलामुळे नैसर्गिक प्रदेशांनी शतकानुशतके जी एक सांस्कृतिक विविधता तयार केली आहे ती हळूहळू नाहीशी होत असेल का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण सगळेच एका जागतिक संस्कृतीचा भाग बनत चाललो आहोत का? विचार करायला हवा.